मिनी टाकीला मिनी टाकील अरे मिनी हे बघा मित्रांनो, मम्मीचा फोटो आलाय पेपरामध्ये आणि दाखवलं सगळ्यांना. अरे मी दाखवणार नव्हतो, सगळ्यांना सरप्राईज देणार होतो, पण याच्या अंगात मस्ती खूप आहे मित्रांनो. यांनी सगळ्यांना रिव्हील केलं. हे बघा, हे बघा. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आमच्या गावात पारायण आहे आणि वरतून आज मम्मीचा वाढदिवस पण आहे. तर आज तो पण आपण साजरा करणार आहोत. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये आज कंटिन्यू राहायचं आहे आज, कारण की खूप धमाल मस्ती पाहायला भेटणार आहे आणि वरतून तुम्हाला खूप छान असं भजन पण पाहायला भेटणार आहे. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. मी पारायणाला गेलो होतो आणि सर्व गावातली लोक जमली होती आणि सर्वजण ज्ञानेश्वरी वाचत होती. तर खूप भारी फिलिंग होत होती, खूप भारी वाटत होतं तिकडे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, तिकडे मिलिंद दादांनी आणि नितेश दादांनी खूप छान अशी रांगोळी काढली होती आणि तीच पाहून खूप भारी वाटलं. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच राधाकृष्ण मंदिर पण खूप छान प्रकारे सजवलं होतं. तर खूप भारी वाटत होतं बघायला. पण 5 दिवस 2 टाइम जेवण पण ठेवले, खूप छान असं, खूप छान अशी सोयीसुविधा करून ठेवले जेवणाची. पण मित्रांनो, मी तिकडे थांबलो नाही, कारण की मला झोप आली होती खूप. मला लवकर उठायची सवय नाही. पहिली गोष्ट म्हणजे खूप घाण सवय लागली मला लेट उठायची. तर लवकर उठायची सवय नाही, तर मला खूप झोप आलेली. तर मी तिकडून आलो आणि झोपून गेलो. तर आजचा ब्लॉग जरा अर्धवट राहिला आपला. पण हां, मी एक कॉन्सेप्ट विचार केला आहे का दीपोत्सवला आपण परत ब्लॉग शूट करणार आहोत. त्या टायमिंगला तुम्हाला सर्व काही दाखवेन मी. आणि हा ब्लॉग एंड नाही झाला आहे, आता आपण चाललो आहे बर्थडे सेलिब्रेट करायसाठी. मम्मीचा आज बर्थडे आहे, तर तो सेलिब्रेट करणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर दीपोत्सव तुम्हाला दाखवणार आहे मी, प्लस कीर्तन, खूप काही बघायला भेटणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहायचं आहे, दुसरं काय नाही. 1 hour later. तर मंडळी, आता पाहुणी मंडळी पण आलेली आहे. चाचू, नानी, जीविका आणि इकोन आहे. हिला ओळखत नाही आम्ही. इकोन आहे डोकरेवरी. चला केक कट करून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. Happy birthday, dear Daddy. Happy birthday to you. Da 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 da. Happy birthday, dear. Happy birthday. Happy birthday. मंडळी, मी हा ब्लॉग कंटिन्यू करतोय आणि पारायणालाच येतोय. आणि आज आपल्याला दीपोत्सव बघायला भेटणार आहे. खूप छान असा दीपोत्सव बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आता मी मंदिरामध्ये बघा, राधाकृष्ण महाराज की जय. मित्रांनो, मी आता बाहेर आलो आहे, कारण की बघा इकडे दिवे लावायला घेतले जातात, दीपोत्सव आहे म्हणून. आणि खूप छान अशी रांगोळी पण काढली. चला मित्रांनो, आता आरती सुरू झाली. आपण आता आरतीला जाऊया. बघा गावातली लोक बघा किती जमलेत या सोहळ्यासाठी. महाकार्य
ब्लॉगमध्ये आता सत्कार चालू आहे आणि सत्कार झाल्यानंतर थोड्याच वेळात दीपोत्सव चालू होणार आहे. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहायचं आहे. आणि आपलीकडे मित्रमंडळी काय तुझी माया सांगू श्रीरंगा. काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. केली पांडुरंगा. केली पांडुरंगा. डोळ्यातून तर मंडळी खूप छान प्रकारे झाला दीपोत्सव आणि तुम्ही पाहिलंच असेल मंदिर किती छान प्रकारे सजवलं होतं. तर खूप भारी वाटत होतं आणि सगळी गावातली मंडळी दिवा घेऊन होती. तर खूप भारी वाईब होती. आणि मंडळी आता मी घरी आलेलो. आता आपण परत चाललोय. कीर्तन ऐकणार आहोत आपण. खूप छान असं कीर्तन पण चालू आहे, ते ऐकणार आहोत. पांडुरंगा अपंगाला जोड टाळची पड्यांची. अपंगाला जोड टाळची पड्यांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊली माऊली माझी विठू माऊली. माऊली माऊली माझी विठू माऊली. तर मंडळी जी लोक जेवण बनवतात त्यांच्याशी आपण भेट करून आलो. महिला मंडळ खूप छान प्रकारे जेवण बनवायला लागले आणि आता कीर्तन चालू आहे. तर कीर्तन पाहूया. खूप छान असं कीर्तन चालू आहे. नैवेद्य दाखवलं जातं. भोग 8 वेळा दाखवतात. आपला आठवण आली तर दाखवतो. आपली 2-4 भाताची शीतळ, मिरगुट्याची हाल, एक भजन, सगळ्या देवाची मजा. आपलं काही खरं नाही. चांगलं दाखवतात. 56 प्रकारचा भोग दाखवतात. बडा चप्पो मालचे चांगलं चांगलं दाखवतात. बाल भोग होता. मग विचारलं कितना टाइम लगेगा? बोले 1 घंटा लगेगा. 1 घंटा लगेगा? 1 घंटा किधर जाने का? बोले जाके आओ जरा. निधी बन आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या तुळशीची झाडं आहेत तिथे निधीवनामध्ये. धारणा आहे, भावना आहे. आजही देवाच्या नृपुराचा आवाज तिथे येतो. रात्रीच्या वेळी माकड, बोकड, खोकड, उंदीर, मांजर काही आतमध्ये सोडत नाही. देव आजही येतो, नृत्य करतो आणि निघून जातो. आतमध्ये जो राहतो तो राहत नाही म्हणून बंद केलं जातं. पाहायला गेलो, महिलाच होत्या. ते काय आल्याच नाही. यमुनेच्या घाटावर गेलो, काली आलो, पाहिला, होडीमध्ये फिरलो. दुपारी 2 वाजले. परत आलो. परत त्याच पंडितजीला तोच प्रश्न केला. पंडितजी हमको दर्शन लेने का है. बोले अभी तो बाल भोग, सुबह का बाल भोग था, अभी राजभोग है. दुपारी राजभोग असतो. बोले 1 घंटा बाद आओ. कुठं जायचं म्हटलं? सोने का खंबा का मंदिर आहे, पागल बाबा आहे, राधारमण आहे, जाके तिकडं गेलो. तिकडं काय आम्हाला लवकर निघताच आलं नाही. रात्री 8 वाजले. 8 वाजता परत आलो. परत त्याच पंडितला तोच प्रश्न विचारला. पंडितजी हमको दर्शन लेने का है. तो पंडित हसला आणि त्याने सांगितलं अभी तो भगवान सो गया. मी असा विचार केला याचा भगवान जागा तरी कधी असतो. जागृती असतो. सकाळी गेलो तो बालभोग, दुपारी गेलो तो राजभोग, संध्याकाळी सो गया, झोपला. मित्रांनो ही बघा, ही पूर्ण लाईन जेवणासाठी लागले. भंडारा असतो खूप छान असा. आणि हे बघा इकडे महिला मंडळ असते आणि खूप खूप भारी कीर्तन झालं. खूप छान प्रकारे झालं कीर्तन आणि संपून गेलं. आणि मी आता बाबासाहेबांच्या जोडला बसलोय. आवाज येतोय का ना मला? Got
मग जेव चल, जेवायला चला, आता जेवायला जाऊ चला पण. तर मंडळ मी आता घरी आलोय आणि मी ब्लॉग एंड करतोय. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जेवण पण खूप छान होतं, खूप भारी जेवण होतं आणि भजन पण खूप छान प्रकारे झालं, तर खूप भारी वाटते मित्रांनो. आणि आजचा दिवस पण खूप सुंदर असा गेलाय. तर तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन कॉन्टेंट येत राहणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. माझी विठू माऊली.